श्रीराम नमस्कार. आज 17 मे 2026 श्रीमद भगवद गीता व मनुष्य जीवन भाग 68. अक्षर ब्रह्म योग हा योग मनुष्य जीवनाशी कसा निगडीत आहे हे आपण काही दिवस पाहत आहोत. अक्षर ब्रह्म योगाच्या शेवटी मागचा भाग आपण मी म्हणजे काय किंवा मनुष्याच्या विचारामधला मी कसा कमी व्हायला पाहिजे हे आपण पाहिलं होतं. अर्जुनाने भगवंताला जेव्हा प्रश्न विचारला की भगवंता ह्या सृष्टीचा निर्माता तू आहेस असं तू म्हणतोस, कारण ओळख ही ह्या युद्धभूमीवरतीच अर्जुनाला भगवंताची झाली होती. आणि भगवंत जे सांगत होते किंवा भगवंतानी जे दाखले अर्जुनाला दिले आणि त्याची ओळख अर्जुनाला पटलेली होती. या सृष्टीचा निर्माता तू आहेस असं केशवा तू म्हणतोयस, पण मनुष्य जीवन जगताना त्याच्या जीवनामध्ये असलेली सुख दुःख याच्यामध्ये जर मी पण नसेल तर एखादी व्यक्ती त्याचं उत्तम भूमिका निभावू शकते का? म्हणजे आपण असं धरू की एखाद्या घराण्यामध्ये एकत्र कुटुंब पद्धत आहे आणि या एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये जो मोठा भाऊ असतो तो सगळे अधिकार त्याच्याकडे आहेत असं समजू. तो त्याचं मीच अस्तित्व म्हणजे त्याच्या स्वतःच्या तो जो मोठा आहे थोरलेपणाचं अस्तित्व जोपर्यंत दाखवत नाही तोपर्यंत घरामध्ये धाक राहत नाही. अशा अनुषंगाने अर्जुन भगवंताला प्रश्न करतोय. भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं, अर्जुना मी हा व्यावहारिक आणि स्वतंत्र देहामध्ये ह्या दोन्ही स्वरूपात असतो. आपण जसं म्हणतो की एखाद्या ऑफिसमध्ये बोर्ड ऑफ मीटिंग असते, एखादा त्यातला मेंबर रजेवर असतो तर तो नंतर त्याची सही करून देतो किंवा असं सांगतो की तुम्ही जे काही आहे ते पुढे चालू ठेवा, माझं त्याला अनुमोदन आहे किंवा तुम्ही जो निर्णय घ्याल त्याच्यामध्ये मी आहे. याला व्यावहारिक मी असणं असं म्हणतात. म्हणजे स्वतः उपस्थित नसताना अनुमोदन देऊन झालेली उपस्थिती. आणि दुसरा मी म्हणजे आपल्या षडरिपूंवरती जो सत्ता गाजवतो, त्यांना भ्रमिष्ट करतो. कारण षडरिपू जेव्हा हे आपल्या देहावरती मनावरती अंमल गाजवायला सुरुवात करतात तेव्हाच मीचा जन्म होतो. आणि इथं भगवंत तेच सांगतात की अर्जुन, प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये सुख आणि दुःख ह्या दोन्ही गोष्टी आवश्यकच आहेत. आपण ही सृष्टी आपल्या नजरेने पाहतो, त्या अनुषंगाने ती सृष्टी दिसत असते, पण आपण आपल्या आतमध्ये कधी डोकावून बघत नाही. ज्या दिवशी मनुष्य स्वतःच्या मध्ये डोकावून बघायला शिकेल त्या दिवशी त्याला बाह्य सृष्टीचं वेगळं दर्शन होईल. कारण आपलं काय चुकतं आहे, आपलं काय कमी जास्त होत आहे हे मनुष्याचा स्व अभ्यास त्याच्यामध्ये होतो. आणि ही जीवनाची शोकांतिका आहे की मनुष्य स्वमध्ये कधी डोकावून बघत नाही. तो फक्त मी मध्ये डोकावून बघतो म्हणून ही सृष्टीमध्ये गती प्राप्त नीट होत नाही. ब्रह्मांडामध्ये सर्व गोष्टी आहेत, पण या ब्रह्मांडातल्या गोष्टींना आपण जेव्हा साथ देतो तेव्हा त्या गोष्टी समोर आपल्या उपस्थित होतात. कारण अर्जुन भगवंताला म्हणतो की तू आत्ता माझ्याशी बोलतोयस, एक व्यक्ती म्हणून तू माझ्या समोर उपस्थित आहेस, पण या ब्रह्मांडातलं प्रत्येक गोष्ट ही तुझ्या सत्तेशिवाय चालत नाही असं तुझं जे म्हणणं आहे, त्या म्हणण्याच्या अनुसार या झाडावरची पानं तुझ्या हुकमाशिवाय हलत नाहीत असं जे तू म्हणतोस,
तर ती उपस्थिती कशी काय आहे, ते कार्य कसं होतं? आज मी तुझ्याशी बोलतोय, पण एखादा गरजू ज्याला तुझी गरज आहे आणि तुला जर केशव आठवत असेल की आपण जेव्हा फिरायला जायचो, महाभारत ज्यांनी वाचलं तेव्हा असे बरेच त्याच्यातले कथा आहेत की अर्जुन आणि श्रीकृष्ण हे जेव्हा त्या वनामध्ये किंवा बागेमध्ये फिरायला जायचे, तेव्हा भगवंत अर्जुनाला प्रत्येक क्षणी काहीतरी चमत्कार दाखवायचे, पण तेव्हा त्यांनी ओळख दाखवली नाही. आपण एखादी वेगळी कृती झाली, असं धरून चाला की बोलता बोलता असं काही हात केला, त्याच्या हातामधनं काही जर माझ्या आलं, तर तुम्ही म्हणाल की हे काहीतरी हा माणूस वेगळा आहे का? तर कृती केली म्हणून झालं. पण जेव्हा मी सांगतो मी वेगळा आहे, तर तुम्ही म्हणाल आम्ही कसा विश्वास ठेवायचा? तुम्ही काहीतरी कृती करून दाखवा. मग हाच प्रश्न अर्जुनाने भगवंताला केलाय की तू इथं आहेस, पण मला हे जे सगळं ब्रह्मांडाचा भार तू सांभाळतोय, ह्याचं एखादं उदाहरण आहे का? तेव्हा मग कृष्ण अर्जुनाला सांगतो की आपण, तुला आठवत असेल तर आपण एकदा फिरायला गेलो होतो आणि वादळ निर्माण झालं, आणि तेव्हा मी तुला असं म्हटलं की पार्था, हे वादळ मला आत्ता निर्माण करायला लागतंय. वास्तविक तेव्हा तू उत्तम हवामानाचा गोष्टी करत होतास, बागेतल्या सुंदर पक्ष्यांचं फुलांचं वर्णन करत होतास, पण त्याच वेळी मला असं वाटलं की वादळ निर्माण व्हावं आणि मी ते निर्माण केलं. अर्जुनाला क्षणभर कळलं नाही की भगवंत काय सांगताय. मग त्याला लक्षात आलं की हो केशवा, मला आठवत आहे, कारण तुझ्या हातनं तेव्हा फार मोठा गुन्हा झाला होता. एका झाडावरती एका पक्ष्याचं घर होतं, आणि तो पक्षी तुला आठवत असेल केशवा, तर मी तो दाखवत होतो, किती सुंदर पक्षी बघ, ह्या त्याच्या घरट्यामध्ये आता जाऊन विसावतोय, आणि तू तेवढ्यात वादळ निर्माण केलंस आणि त्याचं घरटं पाडलंस. आणि ही तुझी कृती मला तेव्हा अजिबात पटली नाही. तुझं अस्तित्व होतं, पण ह्या अस्तित्वामध्ये एखाद्याचं जर नुकसान झालं, एखादं त्या पक्षाचं नुकसान जसं तू तेव्हा केलंस, हे योग्य होतं का? हे तुझं अस्तित्वाचं फळ का? प्रत्येक मनुष्य आहे म्हणून, बुद्धिवादी आहे म्हणून तुझं नामस्मरण करतो, पण या जगतामधले पशु पक्षी पान हे तुझं स्मरण कसे करतात? आणि तुला असं वाटत नाही का की एक पालक म्हणून तू ह्या, कारण जगाचा तू नियंत्रित करणारा व्यक्ती असं म्हणतोस, की तेव्हा त्या पक्षाला त्याचं घरटं पाडून तू बेघर केलंस. वादळ निर्माण करायची गरजच नव्हती, इतकं सुंदर वातावरण असताना. भगवंत फक्त थोडस मिश्किलपणे हसतात आणि अर्जुनाला सांगतात, तुझं बघणं, तो प्रसंग तू जो मला सांगतोयस, तो प्रसंग योग्य आहे, पण ह्या सुखाचं रूपांतर, तुझं म्हणणं आहे की मी वादळ निर्माण करून मी दुःखात केलं, पण वास्तविक हे वादळ मी मुद्दामून निर्माण केलं होतं, कारण हा इतका सुंदर पक्षी, जसं तू छान वर्णन केलं होतंस, तो पक्षी ज्या घरट्यात जाणार होता, त्या घरट्यामध्ये अगोदरच एक विषारी साप येऊन त्या पक्षाची वाट बघत होता की त्याला कधी खायला मिळेल. म्हणून मी ते घरटं पाडलं, की ज्यांनी ते घरटं पाडल्यावरती तो साप पण, विषारी साप, खाली पडला आणि त्या पक्षाचा जीव वाचला. मनुष्याच्या जीवनामध्ये सुख आणि दुःख हे कायम एकमेकांना हातात हात घालूनच येतं. पार्था, आपण जसं बघत असतो, मनुष्य फक्त भौतिक गोष्टींमध्ये त्याला वाटतं की आपलं नुकसान झालं तर आपलं आयुष्य संपलं. तसं नसतं. गोष्टी जीवनामध्ये घडत असताना जर सूर्याचे किरण हे मनुष्याला जर त्रास देत असतील, त्याचं तापमान त्रास देत असतील, पण पार्था एक गोष्ट लक्षात ठेवते, कधीही समुद्राचं पाणी आटवू शकत नाही. समुद्राची उपस्थिती
ही राहतेच. सुख आहे म्हणूनच दुःख आहे आणि मनुष्याने ते स्वीकारणं गरजेचं आहे. मनुष्य अपेक्षा ठेवून जगत असतो म्हणून दुःखाला कारण होतं आणि हीच अपेक्षा सुख पण निर्माण करते. फक्त मनुष्याचा दृष्टिकोन काय आहे हा महत्वाचा भाग आहे. एक उदाहरण माग ज्ञानेश्वरीमध्ये होतं, खूप सुंदर. जग जोशींची जी ज्ञानेश्वरी आहे प्रसाद प्रकाशनची, त्यात एक छान उदाहरण दिलं होतं. अपेक्षा ह्या त्याच्यावरती सुख दुःख कसं काम करतात. एक मनुष्य रस्त्याने जात असतो आणि रस्त्याच्या कडेला एक भिकारी उभा असतो. त्या माणसाला वाटतं की ह्याला काहीतरी आपण द्यावं. तो भिकाऱ्यापाशी थांबतो. त्या भिकाऱ्याच्या अपेक्षाही वाढतात की चांगले कपडे घातलेला साहेब दिसतोय, एखादी 10-15 रुपयाची नोट तरी मिळेल. आणि तो मनुष्य मागच्या खिशात हात घालतो आणि त्याच्या लक्षात येतं की त्याच्या खिशामध्ये पाकिट नाहीये, म्हणजे खिशामध्ये कुठलाच पैसा नाहीये. भिकाराच्या मनामध्ये आशा उत्पन्न झालेली असते सुखावह. एका क्षणामध्ये त्याचे स्वप्न चालू झालेले असतात. मला कारण जसा वेश असतो त्याप्रमाणे भीक मिळेल अशी त्याची आशा असते आणि क्षणात त्याचं स्वप्नरंजन होतं की मला हे मिळालं की मी घरी अमुक घेऊन जाईन, घरच्यांना मुलांना काहीतरी खायला देईन. पण जसं त्या समोरच्या माणसाची अस्वस्थता त्या भिकाराच्या लक्षात येते, त्या सुखाचं रूपांतर दुःखात व्हायला लागतं. त्या मनुष्यालाही वाईट वाटतं की अरे किती अपेक्षानी. बघा तुम्ही रस्त्याला कधी जा, एखादा भिकारी समोर येतो, 500ची नोट तर काय आपण देत नाही आणि आपल्या खिशामध्ये नेमके 10-20 रुपये असतात आपल्याला माहिती असतं. कारण मनुष्य स्वभाव तितका डंबीस आहे की भिकारी आलं की त्याला अगोदर आपल्या खिशात 10-15 रुपये ते माहिती असतं कुठल्या खिशात ठेवलेले आहेत, की आलं तर आपण ते 1000 रुपयाचं दान देऊ असं तर विचाराने मनुष्य गाडीत पण बसलेला असतो. पण नेमका तो भिकारी समोर येतो आणि आपल्याला ती खिशातली आपल्याला 10 रुपयाची 1 रुपयाची नोट सापडतच नाही आणि 500ची नोट हातात येते. आपला विचार असतो की त्या माणसाला 1-2 रुपये द्यावं आणि आपण मोठं काहीतरी गाजवलंय असं दाखवावं, पण ते नेमकं ते येत नाही. बाहेरचा मनुष्य गाडीमध्ये अपेक्षेने बघत असतो आणि आपल्याकडे नोट सापडत नाही आणि म्हणतो तू जा पुढं म्हणून, कारण आपण त्याला 500 रुपये देऊ शकत नाही. ह्याला भगवंत म्हणतात नजर. आणि इथं भिकारी तो जेव्हा त्या माणसाकडे पाहतो आणि त्याचा अपेक्षा भंग होतो, पण तो मनुष्य येतो आणि त्या भिकाऱ्याचा हात हातात घेतो आणि त्या भिकाऱ्याचा हात हातात घेऊन त्याला म्हणतो की आज मी तुला काही देऊ शकत नाही कारण माझं पाकिट घरी विसरलेलं आहे, पण पुढच्या वेळी मी जेव्हा इथनं येईन तेव्हा मी तुला 100 रुपयाची नोट देऊन जाईल. भिकाऱ्याचा हात हातात असतो आणि त्या भिकाऱ्याच्या डोळ्यातनं 2 अश्रू गळायला लागतात, त्या हातावर पडतात. पण तो काय झालं, तो म्हणतो साहेब तुम्ही पुढच्या वेळी या पण मला भीक देऊ नका, फक्त माझा हात हातात धरा, कारण आजपर्यंत या हातात भीक अनेक वेळा आलेली आहे पण प्रेमाने हात हातात धरणारी तुम्ही पहिली व्यक्ती आहात. भगवंत अर्जुनाला सांगतायत भौतिक दृष्टिकोनातनं मनुष्य जीवन जगत असतो. भौतिकतेने सुखाची प्राप्ती, सुख म्हणजे काय ह्याची तो सांगड घालत असतो, पण भावनेला कधीही महत्व देत नाही. तो भिकारी म्हणतो की माझा फक्त जाताना हात हातात घ्या तेवढंच बास आहे, कारण जे कोणी केलं नाही ते तुम्ही केलेलं आहे आणि मला जो आनंद मिळालेला आहे की परमेश्वरांनी आज मी त्याचे आभार मानतो की माझ्या इथंही माझा हात हातात घेणारा कोणीतरी पाठवला. त्यांनी हात तुमचे रिकामे ठेवले तसा मला फायदा झाला.
सुखातनं दुःखाचं आणि दुःखातनं सुखाचं दर्शन. भगवंत अर्जुन सांगतात मनुष्याची विचारधाराच ही असते. आज तुला समोरचे दिसत आहेत, हे तू बाह्य अंगाने बघतोयस म्हणून तुला ते दुःख वाटतंय. पण जेव्हा तू अंतर्मनामध्ये स्वतःच्या डोकावून बघशील आणि त्या नजरेने जेव्हा समोरच्या कौरवच्या सेनेकडे बघशील, तेव्हा तुला सुख वाटेल. एखादी जीवनामध्ये किंवा एखादी चुकीची घटना घडत असेल आणि ती जर आपण बरोबर करत असू, तर मनुष्याला आनंद होतो. पण त्याला ती जाणीव पाहिजे. आणि अर्जुनाला ही जाणीव तिथं नव्हती. अर्जुनाला असं वाटत होतं की मी करतोय ते चुकीचं आहे. भगवंत अर्जुनाला पुढे सांगतात, सुखाचा भाग आणि दुःखाचा भाग हा हात जोडून एवढ्यासाठी महत्वाचा असतो की मनुष्याला ते जीवन कसं जगाचं ते शिकवतं. जे नष्ट झालंय त्याच्यासाठी मनुष्य रडत असतो. माझ्याकडे अमुक पैसा होता, तमुक पैसा होता, असं नुकसान झालं, सगळे पैसे व्यापारात गेले, सगळे पैसे नुकसान झालं, घर पडलं, आणि त्याला एक प्रकारचं मनामध्ये दुःख होतं, वाईट होतं की काय झालंय. आयुष्यात कोणाला फसवलं नाही, काही केलं नाही, पण जीवनात घडलं तर असं काय करावं. तेव्हा त्यांनी हे पक्षाचं आणि सापाचं उदाहरण डोळ्यासमोर आणावं. कुठंतरी वाचवण्यासाठी भगवंत पुढे येत असतो. तुमची त्याच्यापेक्षा चांगली नियोजन भगवंताने तुमच्यासाठी केलेलं असतं, आणि जे तुमच्याकडनं गेलेलं असतं ते तुम्हाला अडसर ठरू शकणारं असतं. म्हणून परमेश्वर हे बाजूला काढतो, ह्याच्यावरती विश्वास हवा, असं अक्षर ब्रह्मयोग सांगतो. जे प्राप्त आहे तेच पर्याप्त आहे, त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे. एक जसं अर्जुन कृष्णाला परत दुसरा पहिला प्रश्न विचारतो की सुख आणि दुःख ह्याची जर निर्मितीच झाली नाही तर काय होईल. हे जे सगळे ऋषीमुनी असतात त्यांना सुखही नसतं आणि दुःखही नसतं, अलिप्तता असते. भगवंत सांगतो ही अलिप्तता असणं म्हणजेच सुख आणि दुःख बरोबर घेऊन चालण्यासारखं आहे. आपण एखादा म्हणतो किती ध्यानस्थ आहे, किती ध्यान करतो, अमुक अमुक गुरूंनी ध्यान केले. आता शिबिरं होतात, बाबाजींची शिबिरं होतात, कित्येक जणांची शिबिरं चालू असतात. ऋषिकेशला शिबिरांचं मोठे मठ उभारले जातात, तारखा ठरतात 7 दिवसासाठी जाणार आहे. पण 7 दिवसांनी जेव्हा मनुष्य घरी येतो तेव्हा 2 दिवस आराम करतो, कारण त्याला तो दगदग सहन झालेली नसते. मग प्राप्त काय केलं. मनुष्याला दुःख कवटाळून बसायची सवय झालेली आहे. ऋषींनी किंवा भगवंतापासनं वेगळं व्हायची गरजच नाहीये. भगवंत तुमच्यात आहे हीच जाणीव आहे, ती जाणीव होत नाही. मी तुझ्या हृदयात आहे पण तू बाहेर शोधतोस, कसा सापडणार. विचारधारा तुझ्याकडेच आहे. इतकी सुंदर त्याच्यामध्ये कृष्णाचं अख्खं चरित्रच इतकं सुंदर आहे. राम पण नव्हता, रामाला कधीच नव्हतं. कृष्ण त्या सगळ्या जे त्याच्या बरोबरचे सवंगडी होते त्यांच्याबरोबर त्या एका ताटातच खायला बसायचा, राजाचा मुलगा, आणि खायला बसायचा त्याच्यातच. आपलेपणा, सुख दुःखाचा वाटाघाटी, भेदच नाही तिथं. आपण लहानपणी गोष्टीत ऐकलो की बाळकृष्ण होता, मग सवंगड्यांबरोबर तो किती करामती करायचा, लोणी चोरायचा. मग एक दिवस सगळा एका घरात गेला, सगळ्यांनी लोणी खाल्लं आणि बाहेर येताना कृष्ण आत अडकला.
आता जो इतकं लक्षात सोपं आहे, सगळं घर बंद असताना सगळ्यांना आत घेऊन जातो, तो अडकेल कसा? त्याने अडकवून घेतलं. दृष्टांत देण्यासाठी भगवंताला काही ना काहीतरी हे करावंच लागतं. आपण लहानपणी बघितलं असेल, आजही प्रत्येकाने अनुभवलं असेल. आपण लहानपणी बाहेरनं खेळून आलो की तेव्हा काही नॅपकिन नव्हते आपल्या घरामध्ये, असायचे पण त्याचं नॅपकिन हा प्रकार तेव्हा आपल्याला माहित नव्हता. आपण पटकन जायचो आईच्या पदराला तोंड पुसायचो. आणि सगळ्यांनी अनुभवला असेल की तो एक प्रकारचा त्या पातळाला वास असायचा, अन्नाचा किंवा कशाचा, आई जे काम करते ते. त्याच्यातनं कधी आपल्याला असा किळस वाटली नाही, त्याच्यामध्ये प्रेम वाटलं. भगवंतानी त्याच्या लीलेमध्ये दाखवलेलं आहे. आपण बघा एखाद्या डेअरीत जातो, त्या डेअरीमध्ये वास असतो. जो दूध देतो ना, त्याच्या अंगाला एक विशिष्ट प्रकारचा ताकाचा, दुधाचा असा वास असतो. भगवंतानी याला एकरूपता असं म्हटलेलं आहे. आईशी एकरूप झाला म्हणून वास नाही आला, प्रेम आलं. भगवंत ताटलीत जेवला, एका ताटात जेवला, तुझं माझं काही ठेवलं नाही. आपल्या सवंगड्यानं त्याने जाणवून दिलं नाही, मी राजा आहे आणि तुम्ही गावकारातली गावाची मुलं आहात, काही सांभाळणारी गुराख्याची मुलं, आणि मी राजा आहे, त्यांनी जाणवून दिलं नाही. हा भेदच त्यांनी ठेवला नाही, तू आणि मी एकत्र, म्हणून काला आहे. आपण गोकुळाष्टमीला तो काला करतो. काला का? हे माझं नाही, हे तुझं नाही, सगळं एकत्र, म्हणून त्याला काला म्हणतात. आणि त्या काला खाण्यामध्ये मजा वेगळी येते. तिथं तुम्ही म्हणूच शकत नाही मी आणलेल्या दह्यामुळं, मी आणलेल्या गोष्टीमुळे ह्याला चव आली, कारण तो काला आहे. भगवंतानी काला केला, म्हणून एकरूपता आणि एकत्रीपणा त्यांनी जपलेला आहे. यमुनेमधल्या कालिया मर्दनाला मारलं, पण तोच भगवंत भगवद्गीतेमध्ये सांगताना अर्जुनाला सांगतो, जीवनामध्ये हे षडरिपू एखाद्या सुंदर देह जेव्हा भगवंत आपल्याला देतो, सगळ्या गोष्टी उत्तम अवस्थेमध्ये दिलेल्या असतात. सगळे षडरिपूंवरती आपल्याला कसा एखादी आपण नवीन गोष्ट खरेदी करतो, सगळी चकचकीत येते, पण तुम्ही शेवटी ती हँडल कशी करता, वापरता कशी, त्याच्यावरती त्या गोष्टीचं आयुष्य ठरतं. टीव्हीचा रिमोट आणला तुम्ही, ते खरकट हात लावला, तेलकट हात लावलेत, काही केलं तर ते खराब होणार आहे. पण त्याला जर जपलं तर ते उत्तम तुम्हाला सर्व्हिस देणार आहे. तसं भगवंतानी तुमचा देह या सर्व रिपूंनी भरून उत्तम तऱ्हेने पाठवलेला आहे. आणि हा उत्तम पाठवलेला देह म्हणजेच तो यमुनेचा डोहा आहे की ज्याच्यात भगवंत आहेत. आपण कधी विचार करत नाही, आपण फक्त भगवंताची बाल लीला. तिथं विट्टी गेली होती, मग त्या डोहात पडली, जिला मारलं ती पडली, त्याच्यासाठी याच्यामध्ये कधी विचार करतो? विट्टीला मारलं आणि तिच्या मागे आपण धावतोय, आणि ती उडाली आणि त्या डोहात पडली. आणि त्या डोहामधनं काढायचं कारण हे भगवंतांनी शोधलं, दृष्टांत दिला, तेव्हा कळलं नाही, पण एवढं कळलं की हा आहे म्हणून गोकुळ आहे, पण हा देव आहे म्हणून कळलं नाही. कृष्णाचं चरित्र वाचलं तर प्रत्येक क्षणाक्षणा, प्रत्येक कणाकणामध्ये आपल्याला ही जाणीव होते की इथं भगवंताची उपस्थिती आहे, पण ती आपण गोष्ट म्हणून स्वीकारतो. पण जेव्हा भगवद्गीता ही वाचली जाते तेव्हा त्याच गोष्टी ज्या भगवंतानी लीला केलेल्या आहेत, ह्याच गोष्टी मनुष्य जीवनामध्ये जीवन जगताना किती उपयोगी आहेत आणि जीवन कसं जगायला पाहिजे त्याची शिक्षण दिलेली पूर्ण ही कृती आहे. मग आपलं देह हा तो यमुनेचा डोहा आहे, आणि या डोहामध्ये हे जे षडरिपू आहेत
ज्याच्यावरती आपल्या हृदयावरती तो भगवंत परमात्मा विराजमान आहे, त्या विराजमान असलेल्या भगवंताला आपण डावलून त्या षडरिपूंचा चुकीचा वापर करून आपण त्याला निष्क्रिय अवस्थेमध्ये ढकलतो. भगवंत म्हणतात सुख दिलंय तुला, देताना जन्म देताना सुखच दिलं, दुःखातनं सुखाचा जन्म, जन्म घेताना दुःख झालं. आईच्या पोटातनं बाळ जेव्हा जन्माला येतं इतक्या वेदना होतात, सुखावह वेदना. दुःख आहे पण सुखाची सुरुवात त्या दुःखातच आहे. आणि ते जेव्हा ते जन्माला येतं तेव्हा तिला कसं हायचं वाटतं. भगवंत तेच सांगतोय, जोपर्यंत तुझ्यातला मी तुला कळत नाही तोपर्यंत तुझं जीवन हे असंच भरकटलेल्या एखाद्या पतंगासारखं राहणार आहे. आज विचार करा, ही समोरची सगळी सेना, यांच्याकडे तू अंतर्मनाने पाहिलंस तर ते दोष दिसतील, पण भौतिक दृष्टिकोनातनं जर पाहिलंस, हे माझे नातेवाईक आजोबा वगैरे गुरु आहेत, तर तुझं चुकलेलं नाहीयेस, तू चुकीच्या मार्गावर चाललेला आहेस. गुरु हा फक्त चुकीचा मार्ग नीट कसा करायचा इथपर्यंत मार्गदर्शन करू शकतो, पण ती चूक निस्तराची, त्यातनं बाहेर पडायचं का त्याच्यातच राहायचं त्या चुकीमध्ये, हे त्या शिष्यावरती अवलंबून असतं. भगवंत अर्जुनाला मार्गदर्शन करतात. लढणारा शेवटी अर्जुनच आहे आणि हा आपल्यातच आहे. आपला बुद्धी देह म्हणजेच अर्जुन आहे. आणि भगवंत हृदयापासून त्याच्यामध्ये मोजलं तर कळेल, 7 बोटात पोचतं. अर्जुन आणि कृष्ण याची जी आपण मन या विषयात शिकलोय, व्हेगस नर्व सिस्टम, 7 बोटांचं अंतर आहे. मेंदूची ती नस जी हृदयाशी येऊन जोडते त्याच्यात 7 बोटांचं अंतर फक्त दिलेलं आहे. म्हणून 7 हा शब्द सुद्धा महत्वाचा, आणि हा 8वा. 7 तिथं आहेत पण भगवंत 8वा. अवतार 8वा कसा काय, तर तो 8वा त्याच्यासाठी आहे. 7 वेगळे, हा वेगळा आहे. प्रत्येक 7त शून्य आहे, तेही मागं सांगितलं होतं. प्रत्येकाचं अस्तित्व वेगळं आहे, पण हा 8वा आहे. नियंत्रण याचं आहे. ते कसे खर्च करायचे तुम्ही बघायचं. पण षडरिपूंवरती, कुठल्या रिपूंवरती आपण काम करायला पाहिजे, का सर्व रिपूंना आपल्या ताब्यात ठेवायला पाहिजे, हे आपण शिकलं पाहिजे. भगवंत अर्जुनाला तेच सांगतायत. मनुष्य कसं वागायचं हे त्याला कळत नाही, पण तो वागतो, आणि वागल्यानंतर तर त्याच्या कृतीचं त्याला कळलं की माझं चुकलंय, तर त्या सुखाचं रूपांतर दुःखात होतं. म्हणून अवस्था सुख दुःखाची प्रत्येक मनुष्याने अगोदरच स्वीकारून घेतली पाहिजे. एक कर्माचा सिद्धांत, गुरु योग्य दिशा करतो पण परमात्मा निर्णय करतो. भगवंताला अर्जुन विचारतो, असं असेल तर आचार्य द्रोण हे माझे गुरु आहेत, त्यांनी शस्त्रविद्या मला शिकवलेली आहे, ही धनुर्विद्या त्यांनी मला शिकवली आहे, ते पण चुकू शकतात. मग त्यांनी केलेलं मार्गदर्शन त्यांना मी गुरु म्हणणं हे चुकीचं आहे का केशवा? अर्जुनाचा प्रश्न चुकीचा नव्हता, पण भगवंत म्हणतो की जर झाडावर चुकीची फळं लागली आणि त्याच्यातून विष उत्पन्न होत असेल तर ते चुकीचंच आहे. एक पोपट असतो, छान दिसायला, आणि काळ त्याच्या मागे येतो, आणि तो काळ आल्यानंतर त्या पोपटाला सांगतो तुझा मृत्यूची वेळ जवळ आलेली आणि मी तुला घेऊन जायला आलेलो आहे. त्याबरोबर तो पोपट घाबरतो आणि उडून जातो, आणि एका ठिकाणी एक साधू महाराज बसलेले असतात तिथे येतो. तर साधू महाराजांना म्हणतो की महाराज, काळ माझ्या मागे येतोय, तुम्ही माझं रक्षण करा.
कारण ते घेऊन जायला आलेला आहे तो. साधू महाराज म्हणतात, ठीक आहे, तू असं कर, मी तुला जादूनी 7 समुद्र पलीकडे पाठवून देतो. तिथे एक गुहा आहे, त्या गुहेमध्येच तुला नेऊन ठेवतो, हा तिथं पोचूच शकणार नाही. तो पोपट त्या साधू महाराजांचे आभार मानतो आणि ते क्षणामध्ये 7 समुद्र पलीकडे एका गुहेमध्ये तो पोपट येतो. आनंद होतो, वाचलो. एका गुरुच्या चरणी मी गेलो, त्याला सरेंडर झालो, त्याला पूर्ण स्वतःला त्याला स्वाधीन केलं आणि त्यांनी माझा जीव वाचवला. आणि आज 7 समुद्र पलीकडं मी सुरक्षित आहे, असा मनामध्ये विचार येतो. आणि पुढच्या क्षणाला ज्या गुहेमध्ये असतो ती दरड कोसळते आणि त्याच्यात पोपट मरतो. ज्या साधूंनी त्याला पाठवलेलं असतं ते त्यांच्या अंतरचक्षुनी बघतात की तिथं पोपट मेला. 7 समुद्र पलीकडे पाठवला तरी मेला. आणि तो काळ असतो, त्या काळाला ते साधू महाराज बोलवतात, म्हणतात, काय रे, मी त्याला एवढ्या लांब पाठवलं तरी तू त्याला गाठलंच. तो काळ त्या साधू महाराजांना नमस्कार करतो आणि म्हणतो, महाराज मी तुमचा खूप ऋणी आहे. साधूला कळत नाही की हा काळ असा का म्हणतोय. तर काळ म्हणला की मी प्रतीक्षा करत होतो, हा पोपट त्या गुहेत कधी येतोय. त्याचा मृत्यू त्या गुहेमध्ये होता, पण त्याची ताकद नव्हती की इथनं उडून तो तिकडं 7 समुद्रा पलीकडे जाईल. म्हणून मला चिंता होती की काय करावं. म्हणून भगवंतांनी त्याला तुझ्याकडे पाठवलं आणि काम सोपं केलं. जसा जिथं मृत्यू होता तिथंच तो पोचला आणि मला त्याचा जीव घेणं हे सोपं झालं. भगवंत अर्जुन सांगतात, हा कालाचं चक्र आहे. गुरु मार्ग दाखवतो, पण मनुष्याच्या नशिबामध्ये लिहिलेल्या गोष्टी ज्या असतात या घडल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून रोज मनुष्यानी आनंदी जगणं गरजेचं आहे. मृत्यू हा अटळ सत्य आहे हे प्रत्येक मनुष्याने समजून घेणं गरजेचं आहे. ज्याच्यासाठी तुला दुःख होतंय ते पण मरणार आहेत. तू नाही मारलंस तर उद्या त्याला अजून कोणीतरी दुसरं मारू शकेल. पण तुझ्या हातनंच जर त्यांचं मरण असेल तर ते अटळ आहे आणि तू ही कृती करावीस. कारण काळ कोणासाठी थांबत नाही. काळ ही एकमेव गोष्ट असं आहे की ती परिस्थिती उत्पन्न करतो माझ्या आज्ञेने. इथं भगवंताची द्वंद्व भूमिका मांडलेली आहे व्यासांनी. हा माझ्या आज्ञे जेव्हा म्हणतो तेव्हा हा ब्रह्मांड परब्रह्माचा नायक आहे. म्हणजे भगवद्गीता ही जेव्हा वाचली जाते तेव्हा मध्ये कृष्ण जेव्हा अर्जुनाला ज्ञान देत असतो तेव्हा त्याची मान खाली आहे. आणि माझ्या आज्ञेशिवाय जेव्हा म्हणत असतो तेव्हा त्याची मान वर आहे. प्रभुलकरांच्या भगवद्गीतेमध्ये हे नमूद केलेलं आहे. हे खूप महत्वाचं. कुठल्या भूमिकेमध्ये मनुष्य असताना होतं हे महत्वाचं आहे. वर्ग शिक्षक आहेत, मुलाला शिक्षा करायचं आहे, गुरु समजा आपण, वर्ग शिक्षक. आपणही दंगा केलेला आहे, सगळेच दंगा करत असतात. वर्ग शिक्षकांना कारण रोज येऊन येऊन वर्ग शिक्षकांची ओळख झालेली असते. त्यांनाही माहिती असतात कोण मुलं वात्रट आहेत, काय करत असतात ते. खडू मार, खडू पळव, ह्याला त्रास दे, त्याला त्रास दे, सगळं चालू असतं. गुरु असाच शिकवत असतो. शिक्षक गणिताचे तेच असतात. पण अशा वर्ग चालू असताना, असा दंगा चालू असताना कळतं की तिकडनं मुख्याध्यापक येत आहेत.
मुलं सगळी चिडीत चूप होतात. हा चिडीत मुलं जे येणं आहे ह्याला काळ म्हटलेलं आहे भगवंतानी. जे मुख्याध्यापकांना काळ म्हटलेलं आहे. काळ जवळ येतो तेव्हा मनुष्याची विचारधारा ही स्तब्ध अवस्थेत जातं आणि कळतं जर आपण खोडी केडली तर आपल्याला शिक्षा मिळेल. मग हीच अवस्था सर्वसामान्यांच्या जगताना आपण विसरून जातो आणि आपल्या षडरिपूंचं नुकसान करून देतो. त्याच्यावरती आपण अंमल ठेवत नाही, वासनागंध होतो. तुझ्या आधी त्यांना दर्शन दिलेलं आहे. तू जे मला म्हणतोयस पार्था की फक्त तुझा विचार केला, त्यांचा केला नाही, त्यांना दिलंय, त्यांना जाऊन त्यांच्या समोर त्यांना कळलं नाही, हे त्यांचं दुर्दैव आहे. राजसभेमध्ये भगवंतांनी जेव्हा स्वतःचं विशाल स्वरूप दाखवलं तेव्हा फक्त मागच्याच भागात सांगितलं होतं की दोघांनाच कळलं. एक शकुनी आणि दुसरं भीष्माचार्य. दोघांच्याही इतका चुका होत्या की कोणी बोलूच शकलं नाही. दुःखाचं सुखात रूपांतर झालं नाही. भगवंत समोर आहेत, ओळख आहे, जाणीव आहे, पण बोलायची हिंमतच होत नाही. कुठल्या तोंडाने बोलणार? भीष्माचार्य समोर होते, युद्धाला तयार झाले. कौरवांना कायम हस्तिनापूरच्या राज्यासाठी जो त्याच्यावर असेल त्यांच्याशी मी कायम बांधील आहे हे वचन, अधर्मी वचन. भगवंताला ओळख असताना भगवंतासमोर येणं सुद्धा हिंमत लागते. अर्जुन छाती ठोकपणे भगवंतासमोर उभा होता आणि भीष्माचार्य सुद्धा छाती ठोकपणे उभे होते, पण मनामध्ये काहीतरी घोटाळा होता, आपली कुठेतरी चूक झालेली आहे आणि आता इथे याच्या समोर कसं बोलणार. मानसशास्त्र सांगतं, मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून भगवद्गीतेचा विचार केला की प्रत्येकाची मानसिक स्थिती कळते. सगळ्यांना माहिती होतं की हा परमात्मा जे ह्याच्या बरोबर आहे म्हणजे आपला काहीतरी घोटाळा आहे, आपल्याला काहीतरी होणार हे नक्की आहे, पण हिंमत नव्हती. हेच सर्वसामान्य जीवनात होतं. मनुष्य स्वतःचा नाश करून घेतो, पण भगवंतांनी दिलेल्या रस्त्यावरती, त्यांनी दाखवलेल्या मार्गावरती तो चालत नाही, कारण त्याचा भगवंतावरती विश्वास नाही. स्वतःच्या अहम मध्ये तो जगत असतो. म्हणून इथे सांगितलेलं आहे की अहम हा ब्रह्मासी. अहम ब्रह्मासी म्हणजे काय? तुम्ही त्या विचारांना जन्म देता, नको ते विचार मनामध्ये आणता. घरामध्ये आई वडील असतात, आई वडिलांना जिवंत असेपर्यंत विचारत नाहीत, मेल्यानंतर त्याच्यामध्ये त्यांना सगळं त्यांची कर्म उत्तम तऱ्हेने सगळं गती प्राप्त व्हावी म्हणून करतात. का? तर घाबरून. चुकून माकून आत्मा राहिला आणि मला त्रास दिला तर काय करणार. भगवंत सांगतो सुख आणि दुःख. बघा श्रीमंत लोकांमध्ये काही काही अशी असतात की मनुष्य जेव्हा जातो त्याला आंघोळ आतमध्ये नाही, घराबाहेर त्या बिल्डिंगच्या बाहेर, किती मोठा पॅलेस असो, अगदी सोन्याच्या नळामध्ये त्यांनी आंघोळ केलेली असते पाण्याने, सगळं एकदम लॅविश. पण ज्यावेळी जातो त्यावेळी आत नाही तर बाहेर आंघोळ घातली जाते. अर्थ काय? जोपर्यंत भगवंत होता तोपर्यंत तू आयुष आरामात होता. ज्या क्षणी भगवंतानी साथ सोडली रस्त्यावर आलास. मनुष्याने हे सर्वसामान्य जीवनात लक्षात ठेवणं गरजेचं आहे. भगवंत जोपर्यंत तुमच्या बरोबर आहे तोपर्यंत तुम्हाला कशाचीही भीती नाही. जीवनात होणाऱ्या गोष्टी, जीवनात येणाऱ्या अडचणी ह्या आपण सहजतेने स्वीकारल्या पाहिजेत. भगवंताची माझ्या बाबतीत असलेली उत्तम केळी आहे की त्यांनी मला हा त्रास दिला, याचा अर्थ कुठंतरी मी कुठल्या तरी गोष्टीसाठी थांबणं हे गरजेचं आहे. हे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की आता इथं थांब,
हार्ट अटॅक आलेल्या माणसाला जे अति सिगरेट ओढतो त्याला असं वाटत असतं की मी एक उच्च ब्रँडचे सिगरेट ओढतो म्हणून मला कधीच हार्ट अटॅक येणार नाही. उच्च प्रतीची मदिरा पितो, दारू पितो म्हणून मला कधीच माझं लिव्हर फेल होणार नाही, हे त्याचा भ्रम जेव्हा तो रोगाने ग्रासतो तेव्हा कळतं की नाही, चूक झाली. पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते. म्हणून भगवंत सांगतो की मनुष्याला स्वतःमधला मी ओळखता आला पाहिजे, म्हणजे भगवंत ओळखता आला पाहिजे. त्याला काय पाहिजे, भगवंताची अपेक्षा काय? तुम्हाला जर एखादी चांगली गोष्ट दिली, हातात नवीन मोबाईल आला आणि घरात आल्यानंतर जर समजा तो तुमच्या मुलाच्या हातनं पडला तरी तुम्ही तो क्षणाचाही विचार न करता त्या मुलाला मारता. मग मोबाईल महत्वाचा का मुलगा महत्वाचा? अट्टहास कोणासाठी केला? मुलासाठी केला. मग ज्याच्यासाठी अट्टहास केला तो क्षणात बाजूला झाला तुम्ही का? तर व्यावहारिक गोष्टीसाठी. इथं एका निरूपणात बाबा महाराजांनी खूप सुंदर दाखला दिला होता अक्षर ब्रह्मयोगाचा, खूप सुंदर दाखला. एक माणूस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो आणि हॉस्पिटलमध्ये मृत्यूच्या दारात जाऊन पोचतो, पण त्याचं नशीब बलवत्तर असतं. लाखो रुपये खर्च होतात आणि तो वाचतो. आणि जेव्हा घरी येतो तेव्हा एका मित्राचा फोन येतो, काय रे कसा आहेस का, बरा आहेस का? हो बरा आहे म्हटलं. भगवंताची कृपा आहे म्हटले, जीव वाचला, सुख. पण म्हणला 17 लाख रुपये खर्च झालंय, त्याचं दुःख आहे. सुखाबरोबर दुःख आलं. म्हणजे ज्यांनी जीव वाचला हे त्याला महत्व वाटलं नाही, पण 17 लाख रुपये खर्च झाले याचं त्याला दुःख झालं. महाराजांनी खूप सुंदर सांगितलं हा दृष्टांत. मनुष्याला कळतच नाही. म्हणजे मी बरा होऊन आलो हे 1 मिनिटात, पण 17 लाख कसे गेले, त्या हॉस्पिटलनी मला कसं लुटलं, नंतर अर्धा तास सांगत बसतो त्याच्यावर. म्हणजे जे दुःख झालं मनुष्याला, ही सवय आहे की जगासमोर कसं मांडायचं. पण जे सुख व भगवंतानी तुम्हाला जे दिलं त्याच्याकडे दुर्लक्ष, आणि परत तीच गोष्ट करायला तो उभा राहतो. पार्था ह्या लोकांना सर्वांना संधी दिलेल्या होत्या. प्रत्येकाच्या जीवनामध्ये अशा घटना घडलेल्या होत्या की त्यावेळी त्यांनी सुधारणं गरजेचं होतं, ते सुधारलेले नाहीत आणि अधर्माची साथ दिली. तपश्चर्या केलेले होते सगळे. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, कर्ण, ज्याच्याबद्दल सगळ्यांना करुणा वाटते, तोही होता. पण भगवंताला माहिती होतं की हा वेळेचा शिकार आहे. भगवंत त्यालाही सहाय्य करतो ज्याची जर बुद्धी भ्रष्ट असेल आणि त्यांनी जर सुधारायचं ठरवलं तर त्यालाही भगवंत सहाय्य करतो, जे भगवंतांनी करायचा प्रयत्न केला. तिथेही भगवंतांनी स्वार्थात परमार्थ पण साधला, भगवंतांनी साधला. महाभारत घडलं किंवा महाभारताचं युद्ध किंवा भगवद्गीता काही एका ओळीमध्ये सांगण्याची गोष्ट नाहीये. सुरुवात कधी, तयारी कधीपासून झाली होती, भगवंतांनी कुठनं तयारी करून ठेवली होती, अगदी परशुरामांपासून तयारी करून ठेवली होती. पण तरी त्याला वाटलं होतं हा यांचाच भाऊ आहे, याच्या बाजूनी वावा. संधी दिली नाही भगवंताने, भगवंत म्हणून संधी दिली का कृष्ण म्हणून संधी दिली? कृष्ण चातुर्य, भगवंताच्या चरित्र, कृष्णाच्या चरित्रामध्ये त्यांनी दिलेलं आहे की मित्र म्हणून कर्णाला सांगितलं होतं तू यांचा भाऊ आहेस, सगळं तुला मिळेल. बघ, ही कृष्णाची भूमिका होती. पण भगवंत रूपी, परमात्मा रूपी कृष्णाला माहिती होतं की हे होणार नाहीये. पण उपाययोजना कधी? आधीपासून.
परशुरामांपासनं गुरु विश्रांती करत असताना किडा आला, चावला. हेही मागं एका गोष्टीत सांगितलं होतं, पटकन सांगतो. चावला, रक्त आलं, रक्त गालायला लागलं परशुरामांच्या. त्यांनी बघितलं, त्यांनी विचार केला की हे ब्राह्मणाचं काम नाही, हे क्षत्रियाचं काम आहे. खोटं बोलला. जी विद्या दिली तू सगळी विसरशील, हा शाप पण दिला. हे परमात्म्याचं केलेलं कृत्य. सोय तेव्हा करून ठेवली होती परमात्म्याने. एक मनुष्य दोन भूमिकेत जगत होता. कृष्ण मित्र आणि परमात्मा. कृष्ण अवतार होता, परमात्मा स्थितीचा स्वामी होता. गोष्टीकडे दोन्ही अँगलनी किंवा दोन्ही दृष्टिकोनात बघा. कृष्ण होता म्हणून सल्ला द्यायला गेला मित्रत्वाचा. कृष्ण अवतार, मनुष्य अवतार. पण भगवंत होता, त्यांनी सोय करूनच ठेवली होती. त्याला माहिती होतं हे असं होणार नाही. पण मनुष्याची भूमिका बदलली. वडील असतात तोपर्यंत वेगळं असतं. शाळेत मुलगा दंगा करतो, सगळं होतं. वडील मुलाला घरी मारतात, पण शाळेत गेल्यावर सांगतात नाही तो आता करेल व्यवस्थित, तुम्ही काळजी करू नका. शाळेत मारत नाहीत, घरी आल्यावर मारतात. कृष्ण पण पदरामध्ये घेते वडिलांनी मारल्यानंतर. मायेचं सादर करेल, होशील, खात्री, परमात्मा. एकच भूमिका एकाच ठिकाणी विविध तऱ्हेने मांडली जाते, विविध तऱ्हेने उपस्थित होते. हा मनुष्य जीवनाचा एक मोठा भाग आहे. भगवंत अर्जुनाला सांगताय, मेल्यानंतर 4 जण उचलायला येतात. पुण्य, त्याला खांदा दिला. पुण्य मिळतं म्हणून खांदा दिला. जिवंत तोपर्यंत खर्च नाही केला. मेला म्हणून तेव्हा पुण्य म्हणून केलं. तशा 10व्याला गेला, पण आजारी होता तेव्हा हॉस्पिटलमध्ये नाही गेला, पैसे मागते. भगवंत सुख आणि दुःखाच्या या अवस्था सांगतोय अर्जुनाला. चुकून गेलो हॉस्पिटलला आणि जर पैसे मागितलं तर काय व्हायचं? पण मेल्यावर मी त्यांना खांदा द्यायला मी पुढं होतो, आणि पुण्य मला तर प्राप्त करून घ्यायचंय. तू आलास का रे? आपण तर विचारतो, अरे हा दिसला नाही, हा आला नाही. दोघं बसून हॉटेलमध्ये बसायचे संध्याकाळी. जन्मभर ह्यानीच त्याला दारू पाजली, पण तो मेला, तो आला नाही. कसं माणसाला सुचतं? मी जन्माला झाला. त्याला असं वाटलं की त्यांनी दुसऱ्याच्या ह्याच्यामध्ये मैत्रीमध्ये आपण खोडा घालायचा प्रयत्न केला, आग लावायचा प्रयत्न केला. बघ एवढा जवळचा होता पण आला नाही. अरे रोज संध्याकाळी भेटायचे, पण गेल्यावर बाहेर आहे म्हटला, वेळ नाही. भगवंत याला सांगतो की अर्जुना, कलयुगामध्ये असलेला हा सगळ्यात मोठा भयानक रोग आहे की जो पुढे येणार आहे. हे भगवंतांनी अक्षर ब्रह्म योगामध्ये तेव्हा सांगून ठेवलं होतं. आता कधी भगवद्गीता झाली बघा. याला कळीचा नारद म्हणतो आपण. ते नाही का पेटवाचे, आग लावायची कामं, हे भगवंतांनी तेव्हा सांगितलं. काय होतं हे? कारण माझी प्राप्ती नाही. आज मनुष्य का ठिकाणी 10 ठिकाणी फिरतो, हे मठ ते मठ ते सगळं त्याच्यामध्ये, तर माझी प्राप्ती नाही. भगवंताची प्राप्ती जवळ असे परी दिसे ना, ज्ञानेश्वरांनी ओळी दिली आहे. तुझ्या जवळच आहे पण दिसत नाहीये. दिसत नाहीये म्हणून मान्य नाही असं होतच नाहीये. माऊलींनी तिथं सांगितलं, पांडुरंग आहे, पांडुरंगामुळेच सगळं चालू आहे, पण तो दिसत नाहीये म्हणून तो नाही असं नाहीये, तो आहे. तुझ्या देहाची ओळख आहे. कसं माणसाची असतात, म्हणजे कधी बघा नास्तिक माणसं असतात, देवधर्म आम्ही काय मानत नाही. मानूही नाही, कारण कंपल्शन करू नये.
अनुभूती आली तरच, अनुभव आला तरच मनुष्याने देव मानावा, असं काही ठिकाणी म्हणतात. अगदी बरोबर आहे. भगवंताचं त्याच्यामुळे काहीच नुकसान होत नाही. पण भगवंत एवढंच अर्जुनाला सांगतो, जेव्हा माझं अस्तित्व तिथनं जातं तेव्हा त्याचं अस्तित्व राहत नाही. हे तर सत्य आहे. जोपर्यंत भगवंत चैतन्य रूप अवस्थेमध्ये मनुष्याच्या देहात असतो तोपर्यंत मनुष्य हा त्या नावाने ओळखला जातो. आणि ज्या क्षणी हे चैतन्य नष्ट होतं त्या क्षणी त्याचं रूपांतर बॉडीमध्ये होतं. मी आहे म्हणून ओळख आहे, नाही तर तुझं अस्तित्व नाही. हे सत्य असलं तरी मनुष्य अहंभावाने जगत असतो. त्याला अहंभाव नष्ट करायला प्रयत्न करत असतो क्षणोक्षणी, पण तरी मनुष्याला कळत नाही की आपण जीवनामध्ये काय सोडावं आणि काय धरावं. अर्जुनाने इथं कृष्णाला पुढचा प्रश्न लगेच विचारला की सुख दुःख जरी एकत्र आली तरी हे केशवा, मनुष्याच्या जीवनातला विलासी भाग किंवा विलासी योग हा कधी समजायचा? असं कधी समजायचं मनुष्यानी की तो आनंद उपभोगतोय? हे तर असं तुझं म्हणणं झालं की मनुष्य आज आनंदाचे क्षण उपभोगतोय, ते केवळ तुझ्यामुळेच उपभोगतोय, त्याचं स्वतःचं कर्तृत्व काहीच नाही का? आज तू मला हे गांडीव हातात धरून समोरच्याला मारायला सांगतोय तेव्हा तुला असं वाटत नाही का की माझ्यामध्ये काहीतरी आहे म्हणून तू त्याचा उपयोग करतोयस? कृष्ण फक्त अर्जुनाकडे मिश्किलपणे हसतो आणि म्हणतो की तुला तुझी जाणीव व्हायला लागली. अर्जुन काय म्हणतो भगवंताला? माझ्याकडे गांडीव आहे आणि मी समोरच्यांना मानणार आहे, मग माझं अस्तित्व आहे ना अर्जुन म्हणून. तू तर मारणारच नाहीयेस, तू तर काहीच नाही करणार आहेस, मारणारे मीच. मग माझ्या अस्तित्वाचं मूल्य आहे की नाही काही? ही सृष्टी निर्माण करताना जर तुला जर सगळ्यांना विभागून जर करायचं नसतं तर तूच सगळं राज्य करायचंस. सगळ्याचा निर्माता, सगळ्या घटनांचं कारण हे तूच आहेस. तर मग मी कोण आहे? माझी ओळख काय? देहाची ओळख नाव म्हणून होती. एखादा मनुष्य आला, आपण अनोळखी ट्रिपला गेलो किंवा काय, एखादा दिसतो, त्याला आपण ओळखतो का? तर नाही ओळखत. फक्त पुरुष एका स्त्री एवढंच ओळखू शकतो. मग तो आला की त्याला आपण विचारतो की अहो हे अमुक अमुक ठिकाण कुठे आहे? मग तो सांगतो पत्ता. मग त्याला विचारतो तुम्ही ह्याच गावातले का? मग तो म्हणतो हो मी ह्याच गावातला. तुम्ही कुठले? आम्ही पुण्याचे. मी इथलाच. हो का? आनंद. पण मनुष्याच्या मनामध्ये सारखी चलबिचल होत असते, हा याचं नाव का नाही सांगत आहे? मग तुम्ही विचार, हो का, काय नाव तुमचं? मग त्याचं आडनाव सांगतो. मग आडनाव सांगितल्यानंतर म्हणजे ओळख, देहाला नामस्वरूपात दिलेली ओळख जेव्हा होते तेव्हा देहाचं महत्व वाढायला सुरुवात होते. त्याची ओळखच नाही. भगवंताची स्वरूप अनेक आहेत. हा परमात्मा आहे हे लक्षात यायला पाहिजे. त्याचं सगळ्यांचीच नावं एकच असतं ना. सगळ्यांची वेगवेगळी नावं कशी? आपण कधी विचार करतो की याचं नाव वेगळं कसं? का भगवंतानीच विविधता ठेवलेली आहे. आहे एकच, पण देहाची ओळख ही नामात्न होते. आणि मग भगवंत अर्जुनाला सांगतात की त्याचं माझं स्मरण झालं की तुझं स्मरण झालं. नामस्मरण कोणी केलं? नामाचं स्मरण. भूमिका बदलली. कृष्णाची भूमिका हे मर्यादा पुरुषोत्तम नाहीये, पूर्ण पुरुषोत्तम आहे. रामाची भूमिका वेगळी होती. कृष्णाने रास लीला केली, ती विचारांची, ती प्रेमाची. त्याला कोणी म्हणलं नाही की तू चुकीचा मार्ग केलास, बायकांच्या नादी लागलास, असं म्हणलं नाही. रासलीला
देहामधल्या असलेल्या 72,000 नाड्यांमध्ये वास केला, त्यातल्या 16,000 निवडल्या आणि त्याच्यावरती प्रभुत्व गाजवलं. म्हणजे ज्या आपल्या देहाला जीवन जगण्यासाठी उत्तम आहेत त्या निवडल्या, त्याच्याशी रास केली. म्हणून हा देह या भगवंताचा आहे, परमात्म्याचा आहे, ही आपली ओळख आहे. आपण त्याला रास लीला असं म्हणतो आणि रास क्रीडा असं म्हणतो. कुठं केली भगवंतानी? तिथं नाही केली. आपण म्हणतो भगवंत रासलीला चित्रात दाखवतात, तिथं नाहीये, ती इथं आहे. या 16,000 या देहातल्या आहेत, ती नस आहे, तो नस नाहीये. लक्षात घ्या, ती नस आहे, ती म्हणजे स्त्रीलिंगी झाली. अशा ह्या 16,000वरती जसं अधिराज्य आहे, त्याच्या फक्त सुरांनी त्या डोलता आहेत. बासरीचा सूर म्हणजे काय? सप्तसूर. या सुरांनी ते ह्या सगळ्या नाड्या, देहामधले असलेले श्वास, देहामधले असलेले अग्नी, याची बेरीज केली तर 7 येते. वायूंची बेरीज केली तर 7 येते. अशांना जणी आपल्या ओठ हुंकर घालतोय तो, आणि ते स्वर आपल्या देहामधले जागृत अवस्थेत ठेवतोय, तोच कृष्ण, तो भगवंत मनुष्याला ओळखायचा आहे. तो आहे म्हणून हे आहे. ती रास क्रीडा चालू आहे म्हणून श्वास चालू आहे. त्याच्यात भगवंत सांगतात. भगवंताची ओळख पटणं हे गरजेचं आहे. आणि ज्या क्षणी भगवंताची ओळख पटते, आपण म्हणतो की एखाद्याची ओळख पटली, एखादा IAS झाला, मग त्याला पद मिळतं. तसं ज्या क्षणी हे पार्था माझी ओळख ज्याला पटते आणि ती ओळख तो स्वीकारतो, माझ्या देहामधला प्रत्येक श्वास, माझ्या देहामधली प्रत्येक वाहिनी ही ह्या भगवंताच्या श्वासाने भरलेली आहे. त्यांनी फुंकर मारली म्हणून ती हलतीये. मग त्याच्यात अडथळा झाला की मग बायपास करायला लागते. मग सगळं कंट्रोलमध्ये येतं, कृत्रिमरित्या कंट्रोलमध्ये येतं. मग भगवंताचं फक्त तिथं अस्तित्व राहतं, नियंत्रण राहत नाही. म्हणून कधीही लक्षात ठेवलं पाहिजे की देह हे देवाचे मंदिर आहे आणि ह्याच्यामध्ये षडरिपू त्यांच्यावरती आपल्याला नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. आणि भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं, जिथं भगवंताची ओळख मनुष्याला होते, माझी नाही, मी तर तुझा मित्र आहे. आणि ह्या विचारांमध्ये जेव्हा विष उत्पन्न होते, त्याला भगवंत कालिया म्हणतो. कालिया डोह तिथं नाहीये, कालिया डोह आपल्या देहात आहे. ही नदी आपल्या देहामध्ये आहे, यमुना, आणि त्या यमुनेमध्ये तो कालियाचा डोह आहे. मग त्याच्यात तो त्याचं वास्तव्य आहे, म्हणजे विकारांचं वास्तव्य आहे. आणि तो विकारांचं वास्तव्यावरती अंमल गाजवणाराही आपल्याच बाजूला आहे. तो त्याच्यावर नाचतो आणि त्याचा नाश करतो. म्हणून भगवंताचं नामस्मरण, भगवंताची कायम एकत्रीकरण हा शब्द मुद्दामून का वापरतोय? कारण त्याला स्वीकारणं गरजेचं आहे, तेव्हा एकत्र होतं. भगवंताला स्वीकारणं गरजेचं आहे, तेव्हा तुमच्या देहामधल्या या षडरिपूंवरती तुमचा अंमल राहणार आहे. भगवंत हा एकमेव आहे की त्याच्यावर नाचून त्याला मारणार आहे, त्याचा फणा कुचलणार आहे आणि तो डोह स्वच्छ ठेवणार आहे. पण नदीचं पण कसं असतं बघा, इतकी प्रवाही असते. आता मुळा मोठाचं बघा, आत्ता गेलं तर म्हणजे कोण पाणी याच्यात उतरणार? गटार, कुणी बघायला येत नाही. पण तसंच ते जेव्हा पूर येतो, भयान स्वरूप येतं, तेव्हा मनुष्य छत्र्या घेऊन जातात बघायला. पूर आला, हे आमच्या मुळा मोठाचं चित्र. भयानक पूर आला, अर्थ काय? मनुष्य भयानतेच्या जवळ आनंदाने जातो, पण ती भयानता जेव्हा ओसरते तेव्हा त्याच्यामध्ये परत घाण मिसळायला सुरुवात होते. तिथं भगवंत हवा. तशीच मनाची भयानता,
की जेव्हा अति होते तेव्हा आपण आनंद घेतो. ह्याला म्हणतात स्वतःचे अविचार वाढवणे, म्हणजे भयांट आहे. त्याचा आनंद घेतो. मद्य पितो आनंद, दारू पितो आनंद, वाईट वागतो आनंद. बघा ही सगळी ही जी माणसं मोठी असतात त्यांना माणसांना प्रश्न पडतो, एवढे पैसेवाले हे सगळे 100 धंदे करतात तरी यांना काही नाही, हे सगळे मस्त आहेत. आणि जे प्रामाणिक आहेत, सज्जन आहेत, त्यांच्याकडे पैसा दारिद्र्याच्यात आहे. भगवंतच सांगतो ना, त्यांच्या जीवनामध्ये कधी वादळ येईल हे सांगता येत नाही. खरं त्यांचं बघितलं आपण आता, क्षणात वादळ आलं, संपलं. आणि क्षणात वादळ आलं तर एखादा रस्त्यावरचा भिकारी सुद्धा करोडपती राहिल्याशिवाय राहत नाही. भगवंताची ही लीला आहे. पण भगवंत सांगतो, मनाची अवस्था जर भयान झाली तर त्याचा आनंद न घेता त्याच्यावरती विचार होणं गरजेचं आहे. तो पूर आल्यावरती ते विचार करत नाही ही गाडी महापौराची उभी आहे का कुठल्या माणसाची उभी आहे, ती त्याच्या प्रवाहाबरोबर घेऊन जाते. भयांता ही जीवनामधली चांगली आणि वाईट गोष्ट दोन्हीही त्याच्याबरोबर वाहून घेऊन जाते आणि नष्ट करते. रौद्र स्वरूप निर्माण होतं. कधी म्हणतो का छान स्वरूप आहे, नाही, रौद्र स्वरूप धारण करतं. क्षणिक स्वरूप, रौद्र स्वरूप, पण नाश करतं. भगवंत सांगतंय हे आपल्याला जीवनामध्ये होता कामा नये. तू फक्त माझा स्वीकार कर. नियंत्रण मी ठेवतो. रेगा आपण आखतो, धोक्याची सूचना, धोक्याचं हे, पण पाडाचं किती हे तो ठरवतो. वर्ण पडणार किती हे मनुष्य नाही ठरवत. मनुष्य नियंत्रण करायला बघतो, पण खरा नियंत्रक तो आहे. धरणं ओसंडून त्याच्यामुळे वाहतात, बंधारे त्याच्यामुळे फुटतात. का? तर तुम्ही त्याच्यावर नियंत्रण करायला गेलात, बाकीच्या गोष्टी वाढवल्यात. म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतो, अविचार हा मनुष्याच्या देहामध्ये जेव्हा प्रवेश करतो, जे जागा घेतो, जसं पार्थ आत्ता तुझ्या मनात घेतलेलं आहे, तेव्हा मनुष्य विचारांपासनं, ध्येयापासनं ढळतो. व मनुष्य आपल्या देहामध्ये उत्तम विचार येण्यासाठी मनुष्यानी रोज आनंदाने जगणं गरजेचं आहे. भगवंत इथं आनंदाने अक्षर ब्रह्म योगामध्ये शेवटी सांगतात, आनंदाने जगलास, परिस्थिती आनंदाने स्वीकारलीस तर उत्तम आयुष्य जगणार आहेस. जसं अर्जुनाने त्याला प्रश्न विचारला की आनंद म्हणजे काय, मनुष्याने जीवनभरामध्ये आनंद विलासी आयुष्य जगाचंच नाही का? याच्यासाठी आधी त्या भगवंताची ओळख होणं गरजेचं आहे. आणि इथं या भगवद्गीतेतला अक्षर ब्रह्मयोग संपतो. आणि मग भगवंत सांगतात, अर्जुना, माझी ओळख जेव्हा होते तेव्हा मनुष्याचं जीवन किती राजविलासी होतं, त्याच्यामध्ये किती गुह्य गोष्टी लपलेल्या आहेत आपल्याला माहित नसतं. गुह्य काय आहे? आपला मोबाईल वापरतो आपण फक्त कॉल करणं, मेसेज करणं, व्हॉट्सअप एवढंच वापरतो. पण एखाद दिवशी एखादा मनुष्य सांगतो, अरे हे ऍप्लिकेशन पण आहे की जे आपल्याला कळतं, अरे हे होतं होय माझ्याकडं, आज 10 वर्ष वापरतोय पण लक्षात नाही आलं. तसंच इथं भगवंत अर्जुनाला सांगतायत, मनुष्य जेव्हा मला स्वीकारतो, माझं जीवन स्वीकारतो, तेव्हा त्याच्या जीवनामध्ये विलास आल्याशिवाय राहत नाही. आणि त्यांनी उत्तम जीवन भोगल्याशिवाय सुद्धा त्याचं जन्म संपत नाही. पण उत्तम जीवन जगणं किंवा उत्तम भोग उपभोगणं किंवा भोग म्हणजे काय आणि त्याच्यामधलं गूढ म्हणजे काय, हे भगवंतांनी भगवद्गीतेतल्या राजयोग व राजगुह्य योग ह्याच्यामध्ये अर्जुनाला सांगितलेलं की मनुष्याच्या जीवनामधला राजयोग काय असतो, त्याच्यातलं गुह्यता काय आहे. एखादी हातात तुम्हाला तिजोरी दिली, त्याच्यामध्ये पैसे भरपूर आहेत, पण त्याचा कोडच माहित नसेल तर उपयोग काय? अस्वस्थ. 100 प्रकार मनुष्य करतो आणि प्रत्येक वेळी परमेश्वर जसंच ना उत्पत्ती स्थितीला आहे, 3 चान्स दिल्यानंतर तुमचं अकाउंट लॉक.
मग आतमध्ये आहे, प्राप्त आहे, पण पर्याप्त नाही. आणि इथं भगवंत सांगतात तुला पर्याप्त आहे पण प्राप्त नाही. देह दिला, विचार दिलेला आहे, सगळं दिलेलं आहे, सर्व तुझ्याकडे आहे, पण तुला प्राप्त नाही. तर ती प्राप्ती कशी करायची हे भगवंत राजयोग आणि राजगुह्य योगात अर्जुनाला सांगतात. ते आपण पुढच्या भागात बघू. श्रीराम.